गाडवे यांचा संघ आणि दुसरा संघ आहे काळभैरवनाथ 11। या संघाचे मालक आहेत निलेश दादा भोसले, निलेश भैया भोसले। तर हा प्रेक्षकांसाठी एक प्रेक्षणीय सामना। अनिरुद्ध गाडवींच्या संघाच्या मालकांना विनंती आहे की जरा स्टेजवर या किंवा त्यांनी स्टेजवर यावं कृपया। युवराज दादा आपण व्यासपीठावर यावं आणि दोन्ही संघाच्या कप्तानांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा 12वा खेळाडू इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवावा। कॉमेंट्री करण्यासाठी उपस्थित सगळ्या खेळाडूंची नावं माहिती असणं गरजेचं असतं, नामोल्लेख करता येतो। आणि काळभैरवनाथ 11 चे क्षेत्ररक्षक ग्राउंडवर हजर झालेले आहेत आणि ओपनिंग जोडी या ठिकाणी शिवप्रतिष्ठान खंडाळा फलंदाजीला उतरलेले आहेत। बबलू जाधव आणि शैलेश पवार गोलंदाजी करतायत काळभैरवनाथ 11 चे सुशांत शिंदे। आणि सामन्याला सुरुवात। राइट आर्म ओव्हर द विकेट। लेग साइडला टाकलेला चेंडू हा फटकावण्याच्या प्रयत्नात एक धाव मिळालेली आहे आणि संघाचं खातं उघडलेलं आहे। बबलू यांनी संघाचं खातं उघडलेलं आहे। संघासाठी एक धाव। अशा प्रकारे 1 बॉल 1। आणि पुढचा चेंडू फुल टॉस आणि उत्तम प्रकारे फटकावलेला आहे आणि हा षटकार। शैलेश यांनी ऑन साइडला मारलेला हा चेंडू थेट बाउंड्रीच्या पार, षटकार। आणि अशा प्रकारे संघाची धाव संख्या झालेली आहे 7। नाबाद 2 चेंडू 7 रन। हा तिसरा चेंडू ऑन साइडला टाकलेला आहे आणि अंपायरचा इशारा वाईड बॉल। 1 धावेची भर, धाव संख्या झालेली आहे 8 आणि शिवप्रतिष्ठान खंडाळा पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा। मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं आहे। दुपारच्या या वेळेस सुदगिरणीच्या या मैदानावर हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला टाकलेला आहे, स्टंपच्या खूपच बाहेरून गेलेला आहे। पंचांचा निर्णय वाईड बॉल, 1 धावेची भर, 9 शिवप्रतिष्ठान खंडाळा। पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू आणि अपील केलेला आहे। पाहूया अंपायर काय निर्णय देत आहेत, पाहूया। आणि पंचांचा निर्णय पेंडिंग आहे आणि दोघेही पंच आता या विषयावर चर्चा करतायत। कॅच आउटचा अपील होतं आणि पंचांचा निर्णय नॉट आउट। आपल्या
या नमोचषकाला सहकार्य केलेले यश प्रिंटर्सचे रमजान पुणेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। अशा प्रकारे संघाची धावसंख्या 9। पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटकावण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालेले आहेत बॅट्समन आणि धावसंख्या स्थिर राहिलेली आहे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा बीट झालेले आहेत बबलू आणि शैलेश आणि अतिशय उत्तम अशा प्रकारची बॉलिंग या ठिकाणी सुरू आहे सुशांत यांच्याकडून। अतिशय सुंदर सुशांत यांचा पुढचा चेंडू आणि फटकावण्याच्या प्रयत्नामध्ये आणि उत्कृष्ट फटका, परंतु लॉंग ऑनला हातातून कॅच ड्रॉप केलेला आहे आणि हा चौकार। बाल बाल बच गए आणि या चौकारासह धावसंख्या झालेली आहे 13। 1 ओव्हर पूर्ण आणि हे जीवदान मिळालेले। खरं तर मर्यादित षटकांच्या मॅचेस मध्ये असं म्हटलं जातं की कॅचेस विन द मॅचेस। जर तुम्ही झेल सोडले किंवा कॅचेस सोडले तर मॅच जिंकणं कठीण होऊन जाईल। खेळाडूंनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळ चालू आहे। लवकरात लवकर पुढचं षटक सुरू करावं, वेळेची मर्यादा असते। प्रत्येक ओव्हरला फक्त 4 मिनिटाचा अवधी दिलेला आहे आणि इंटरनॅशनल क्रिकेटच्या नियमाप्रमाणे आपण 4 मिनिटांमध्ये जर का आपलं हे षटक एक पूर्ण केलं नाही तर आपल्याला षटकाचं पेनल्टी लागू शकते। कॅप्टननी कृपया या गोष्टीचा नोंद घ्यावी। कप्तानांना विनंती आहे जरा सामना लवकरात लवकर आपल्याला उरकायचे आहेत सगळे सामने। 3 दिवसांचा अवधी आपल्याकडे, फक्त 3 दिवसांमध्ये सगळे सामने झाले पाहिजेत। या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येत आहेत साहिल पवार। साहिल पवार काळभैरवनाथ 11 दुसरं षटक घेऊन येत आहेत बबलू यांना। क्षेत्ररक्षण सज्ज। पहिला बॉल, पहिला चेंडू आणि रिव्हर्स स्वीप मारलेला आहे। अतिशय सुंदर उंच फटका, उत्तुंग फटका। पाहूया पंचांचा निर्णय। चौकार। अतिशय सुंदर फटका बबलू यांचा संघाला मिळवून दिलेले आहेत 4 धावा 17। अशा प्रकारे काळभैरवनाथ शिवप्रतिष्ठान खंडाळा यांच्या धावा झालेल्या आहेत 17। 7 चेंडूमध्ये 17 धावा। स्कोर रेट, रन रेट चांगला आहे। अशा पद्धतीने जर ते खेळत गेले तर धाव संख्या 5 ओव्हर नंतर कदाचित 60 आपल्याला स्कोर बोर्डवर दिसायला काही हरकत नाही। यानंतर हा आता दुसरा बॉल घेऊन येत आहेत साहिल बबलू यांना। दुसरा चेंडू अतिशय सुंदर चेंडू
मारण्याच्या नादात बीट झाले होते, बॅट कट झाली होती, विकेट किपरच्या हातातून कॅच पडलेला आहे. पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतं, कॅचेस विन द मॅचेस. विकेट किपरनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, डाईव्ह मारली होती, परंतु झेल घेण्यास ते अपयशी झालेले आहेत. बबलू यांना जीवदान मिळालेलं आहे. पाहूया या मिळालेल्या जीवदानाचा ते काय फायदा करून देत आहेत संघाला. आणि अशा प्रकारे 2 चेंडू, हा तिसरा चेंडू. तिसरा चेंडू सुंदररित्या फटकावण्याचा प्रयत्न केला. 1 धाव मिळेल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण गलीमध्ये आणि 1 धाव मिळालेली आहे. शिवप्रतिष्ठान खंडाळा या संघाला धाव संख्या झालेली आहे 18. 3 चेंडू 18. हा चौथा चेंडू सुंदररित्या फटकावलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षण झालेले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 रन काढलेले आहेत पळून. रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय सुंदर सुंदर खेळ, चांगला बॉल, चांगला फटका आणि चांगल्या धावा. 2 धावांचा इजाफा. अशा प्रकारे 20 धावा झालेल्या आहेत. हा 5वा चेंडू उंच आकाशामध्ये मारलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि पंचांचा निर्णय आपण वाट पाहूयात. षटकार की चौकार? आणि षटकार. पंचांनी निर्णय दिलेला आहे, हा षटकार आहे. बाउंड्रीच्या बाहेर. अतिशय सुंदर टायमिंग आणि उत्तुंग असा हा षटकार. संघाची धावसंख्या झालेली आहे 26 आणि खेळतायत शैलेश पवार. यानंतर हा शेवटचा चेंडू. उत्कृष्ट चेंडू. बीट झालेले बॅट्समन. थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि ओव्हरची समाप्ती. अशा प्रकारे 2 ओव्हर 26 रन. शिवप्रतिष्ठान खंडाळा 2 ओव्हर 26 रन. 13चं ॲव्हरेज आहे. जे समोरच्या पॅव्हेलियन मध्ये खंडाळची जी टीम उभी आहे त्यांनी पॅव्हेलियन मध्ये बसावं आणि पॅव्हेलियन मध्ये खेळ झालेले जे खेळाडू असतील त्यांनी खेळणाऱ्या खेळाडूंसाठी जागा रिकामी करून द्यावी. विनंती आहे आयोजकांची. खेळणाऱ्या खेळाडूंना असं उन्हात उभं करणं बरोबर नाहीये. कृपया जागा त्यांना उपलब्ध करून द्यावी. समोरचं पॅव्हेलियन. पुन्हा एकदा सूचना आहे आयोजकांची, जे खेळाडू खेळ झालेले आहेत त्यांनी या बाजूला यावं, व्यासपीठाच्या बाजूला, आणि इकडच्या सावलीत बसावं. परंतु पॅव्हेलियन मध्ये त्या टीमला बसून द्यावं. त्यांची ती जागा आहे. खास खेळाडूंसाठी ती व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. सुशांत. हा तिसरा षटकार घेऊन सुशांत आला होता. पहिला चेंडू आणि उत्तुंग फटकार बबलू यांचा 6 रनसाठी. अतिशय उत्तम फटकार मारलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 32. मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू सुदगिरणीच्या दिशेने आला आणि उत्कृष्ट फटका. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजांनी अतिशय उत्तम प्रकारे तो तटवलेला आहे आणि एका धावेची वाढ झालेली आहे या संघासाठी. संघाची धावसंख्या 33. पुढचा चेंडू उंच आकाशाकडे झेप घेतलेला आहे, उंच फटकावलेला आहे आणि
लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा चेंडू लॉंग ऑनच्या एका क्षेत्ररक्षकाने उत्तम प्रकारे हा झेल घेतलेला आहे आणि शैलेश पॅव्हिलियनकडे रवाना. अतिशय सुंदर खेळ, सुंदर चेंडू, उत्कृष्ट असं फटकवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाच्या थेट हातात. उत्तम झेल घेतलेला आहे लॉंग ऑनच्या खेळाडूंनी. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर. 3 बॉल झालेले आहेत. सुशांत यांचे 3 चेंडू. सुमित जाधव पुढचा खेळाडू, डावखुरा खेळाडू. मैदानाची पाहणी करताना, क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना आणि अंदाज घेताना सुमित जाधव यांना गोलंदाजी करतायत सुशांत. पहिलाच सुमित यांचा चेंडू उत्तुंग असा फटकावण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट फटका. क्षेत्ररक्षण ढिसाळ, झेल सुटलेला आहे आणि हा चौकार. आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारला. झेल घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरले आणि हा चौकार संघासाठी. नाथ स्टार 11 आणि मॉन्स्टर 11 अशा संघांची पुढची मॅच आहे, त्यांनी तयार राहायचे. सुशांत यांचा पुढचा चेंडू, डावखुरे फलंदाज खेळून काढलेला आहे. 1 रन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आणि अतिशय चांगला खेळ या मैदानावर प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये बावधनगावच्या सूतगिरणीच्या मैदानावर. पुढचा चेंडू सुशांत यांचा. मारण्याचा सुंदर फटका, परंतु अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि साहिल पवार यांनी मारलेला हा फटका. 1 धाव आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 39. साहिल पवार यांनी हा क्षेत्ररक्षण केलेले आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका होता बबलू यांचा. पुढचा होणारा सामना नाथ साहेब 11 विरुद्ध मॉन्स्टर 11. दोन्ही संघ नायकांनी इथं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. टॉस साठी टॉस का बॉक्स मध्ये हजर राहावे दोन्ही संघ नायकांनी. नाथ साहेब 11 विरुद्ध मॉन्स्टर 11. नमो चषक 2024 वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ. आयोजक दीपक दादा नानावरे. या चषकाच्या सामन्यांचा हा दुसरा दिवस बावधन सूतगिरणी या मैदानावर. टीम आहेत शिवप्रतिष्ठान खंडाळा आणि काळभैरवनाथ 11. 3 ओव्हर 39 धावा. धावसंख्या अतिशय चांगली आहे. 13चं ॲव्हरेज आहे. रन रेट आहे 13. आणि निखिल शेडगे नवीन गोलंदाज आपली पहिले षटक घेऊन येत आहेत. राईट आर्म ओव्हर दी विकेट वाईच्या दिशेने निखिल शेडगे. बबलू जाधव यांना. बबलू जाधव आणि सुमित जाधव अशी जाधव बंधूंची ही जोडी मैदानावर.
डावखुरे गोलंदाज अतिशय सुंदर आणि फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल संघासाठी, एक धाव बबलू यांनी. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे 40. डावखुरे फलंदाज आणि डावखुरा गोलंदाज असा हा सामना आता होईल. गोलंदाज निखिल आणि फलंदाज सुमित जाधव. राउंड दी विकेट, सॉरी लेफ्ट हँड ओव्हर दी विकेट. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. अतिशय सुंदर चेंडू, यॉर्कर पायावर बसला आणि हा लेग बाईज. लेग बाईजचा अंपायरचा इशारा. एक धाव घेतलेली आहे. ही चोरटी धाव होती. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू असताना सुद्धा ही धाव घेतली. चपळ असं फलंदाजांकडून रनिंग बिटवीन द विकेट. उत्तम गोलंदाजी, उत्तम क्षेत्ररक्षण आणि तितकंच उत्तम रनिंग बिटवीन द विकेट. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे. आणि हा ऑफ साइडला वाईडचा इशारा. संघाची धावसंख्या झालेली आहे 42. नाथसाहेब 11 आपला कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. टॉस का बॉक्स मध्ये टॉस करायचा आहे. नाथसाहेब 11. दोन्ही खेळाडूंनी बॅट एक्सचेंज केलेली आहे आणि अतिशय सुंदररित्या हा सामना खरोखरच प्रेक्षणीय. पुढचा बॉल बबलू यांना. उत्कृष्ट फटका, स्क्वेअर कॅट आणि चौकार. सीमारेषे पार गेलेला हा चेंडू, बुलेट शॉट. खूपच सुंदर फटका, बॉडी लाईन बॉल आणि योग्य दिशा दिली आणि संघाची धावसंख्या नेलेली आहे 46 वर. निखिल यांची गोलंदाजी, डावखुरे गोलंदाज आहेत. पुढील चेंडू निखिल यांचा. उत्कृष्ट चेंडू पुढे येऊन टोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लॉंगच्या दिशेने गेलेला आहे. क्षेत्ररक्षक तयार आणि क्षेत्ररक्षण, उत्तम क्षेत्ररक्षण थ्रो केलेला आहे आणि एकच धाव मिळेल संघाला. या पुढील सामना आहे मॉन्स्टर 11 वर्सेस नाथसाहेब 11. दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत आणि मी विनंती करतो मोहन बोरकर यांना की त्यांनी नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यावं. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित. नाणेफेक होते. पुढच्या उत्तम चेंडू मारण्याचा प्रयत्न हुकलेला आहे. बीट झालेले आहेत बॅट्समॅन आणि एकही धाव नाही. हा मेडान चेंडू. मॉन्स्टर 11नी नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. यापुढचा सामना मॉन्स्टर 11 वर्सेस भैरवनाथ नाथसाहेब 11. मॉन्स्टर 11नी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. अतिशय अटीतटीचा सामना होईल. उत्तुंग असा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि बॉल सीमारेषे पार, मिड विकेटच्या दिशेने. डावखुरे फलंदाज सुमित जाधव यांचा गगनचुंबी षटकार. पाहण्यायोग्य, अतिशय बघण्यासारखी मॅच सुरू आहे. चुरशीच्या या सामन्यामध्ये फलंदाजी उत्तम होतीये आणि
53 धावा झालेल्या आहेत 4 ओव्हरमध्ये शिवप्रतिष्ठान खंडाळा संघाच्या. उत्तम प्रकारे त्यांनी त्यांचा रन रेट मेंटेन केलेला आहे 13चा. त्याप्रमाणे धावसंख्या चौथ्या षटकानंतर आणि षटकारानंतर झालेली आहे 52. पुढील शेवटचं षटक कोण घेऊन येते औत्सुक्याचा विषय. आणि स्कोर झालाय 52. 4 ओव्हर 52 53 4 ओव्हर 53 4 ओव्हर 53 सॉरी. पुढील षटक सुरू होण्यापूर्वी क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल. या उन्हाच्या वातावरणात बावधनच्या सूतगिरणीच्या मैदानावर नमो चषक 2024 आयोजक दीपकदादा ननावरे या शिवप्रतिष्ठान खंडाळा आणि काळभैरवनाथ 11 या संघांचा हा सामना शेवटचं षटक घेऊन येत आहेत प्रवीण कवठे. प्रवीण पोळ कवठे राईट आर्म बॉलर ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू घेऊन येत आहेत बबलू जाधव यांना. स्पिन बॉलर पायात टाकलेला हा चेंडू उत्कृष्ट तटवलेला आहे लेग साइडच्या दिशेने आणि 1 धाव मिळालेली आहे. 54 धावा झालेल्या आहेत शिवप्रतिष्ठान खंडाळा संघाच्या. यानंतरचे खेळाडू येत आहेत डावखुरे फलंदाज सुमित जाधव. उत्कृष्ट फटकेबाजी करणारे खेळाडू यांना गोलंदाजी करतायत प्रवीण पोळ. स्पिन बॉलर ऑफ स्पिनर असा त्यांचा लौकिक. पहिला चेंडू चांगला टाकला होता परंतु फलंदाजांनी 1 धाव घेण्यात यश मिळवलेले. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर्स आणि हा टाकलेला चेंडू नो बॉल. पंचांचा इशारा 1 धाव 22 शिवाय 1 नो बॉलची धाव अशा 2 धावा अशा एकूण धावा झालेल्या आहेत 56. फ्री हिट आहे ना. नो बॉल नंतर फ्री हिटची पद्धत आहे. उत्कृष्ट फटका डावखुरे फलंदाजांचा परंतु क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा आणि निखिल यांचा हा फटका. एकच संघाला धाव मिळालेली आहे. संथ गतीने चाललेल्या या षटकात आतापर्यंत फक्त 3 धावा झालेल्या आहेत त्यातली 1 नो बॉलची धाव. आणि हा पिच असा हा चेंडू वाईडच्या दिशेने गेलेला आहे स्लिपच्या दिशेने गेला होता आणि वाईडचा अंपायरचा इशारा आणि चौकार. क्षेत्ररक्षण सुद्धा करता आलं नाही इतका वाईड बॉल होता. अतिशय खराब असा हा चेंडू. हात पायाला लागल्याचा गोलंदाजांचा इशारा आणि त्यामुळं
संघाला 4 धावांचा झालेला तोटा. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झालेली आहे 62 आणि फुकट मिळालेल्या या धावा आतापर्यंतच्या या षटकामध्ये 7 फुकट मिळालेल्या धावा आणि आत्ताच्या 5 आणि आधीच्या 2. पुढचा चेंडू बीट केलेला होता बॅट्समनला, डोक्याला लागलेला चेंडू, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. एक धाव झालेली आहे. बॅटचा संपर्क झाल्याचा अंदाज. अशा प्रकारे बॅटला लागून बॉडीला लागलेला चेंडू, बॅट अँड पॅड. एक धाव आणि हा पुढील चेंडू प्रवीण पोळ यांचा, बबलू यांना. स्पिन चेंडू, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न आणि बाईचा इशारा. क्षेत्ररक्षण ढिसाळ, त्यामुळे चौकार. सीमा पार गेलेला हा चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या झालेली आहे 67. हे षटक खरं तर खूपच महागात पडलेलं आहे. या षटकामध्ये अतिरिक्त धावसंख्या, वाईड आणि नो, तसेच त्यामुळं झालेलं ढिसाळ क्षेत्ररक्षण, त्यामुळं 2 चौकार गेलेले आहेत. सीमा पार चेंडू बबलू यांना, प्रवीण पोळ. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्पिन बॉलर. पुढचा चेंडू उत्कृष्ट पद्धतीने षटकार, मला वाटतं चौकार आहे. पंचांचा इशारा, हा चौकार. उत्कृष्ट फटका लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षण, कोणी क्षेत्ररक्षक नाही, क्षेत्ररक्षक मिड ऑफला उभे होते, त्यांच्या डोक्यावरून मारलेला हा फटका. प्रवीण पोळ यांचा पुढचा चेंडू आणि हा पिच चेंडू. बबलू यांनी पूर्णपणे त्याचा ऍडव्हान्टेज घेतलेला आहे आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू. षटकार सूतगिरणीच्या दिशेने उंच असा षटकार आणि याबरोबरच 5 ओव्हर पूर्ण. 78 टू विन. 77 धावा झालेल्या आहेत. शिवप्रतिष्ठान खंडाळा या संघाच्या. अतिशय महागडं हे शेवटचं षटक. या षटकामध्ये जवळजवळ 25 धावा झाल्या आणि त्यामुळं शिवप्रतिष्ठान खंडाळा पोचले आहेत 77 धावांवर. मला वाटतं आतापर्यंतच्या झालेल्या सगळ्या सामन्यांमध्ये हा सर्वोच्च हायएस्ट स्कोर आहे. 2 दिवसामध्ये जेवढे सामने झाले त्यातल्या या सामन्यातला झालेला हा जो स्कोर आहे तो सगळ्यात जास्त झालेला स्कोर आहे. 77 धावा झालेल्या आहेत आणि हे मोठं चॅलेंज काळभैरवनाथ 11च्या समोर उभं केलेले शिवप्रतिष्ठान खंडाळा या संघाने. जिंकण्यासाठी 78 धावांची आवश्यकता. पाहण्यासारखं असेल काळभैरवनाथ संघाच्या फलंदाजांवर ही फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. 77 धावा त्यांना 5 षटकांमध्ये करायच्या आहेत आणि जिंकण्यासाठी 78 धावा त्यांना कराव्या लागतील. प्रत्येक ओव्हरला 15 ते 16 धावा करण्याचं लक्ष्य त्यांच्या समोर ठेवलेलं आहे शिवप्रतिष्ठान खंडाळा संघाने. आणि शिवप्रतिष्ठान खंडाळा संघाचे सगळे क्षेत्ररक्षक मैदानामध्ये ब्राऊन जर्सी आणि ब्लॅक ट्रॅक पॅन्ट मध्ये आलेला हा संघ उत्तम फलंदाजीच्या जोरावर 77 धावा आणि 78 धावांचं लक्ष्य काळभैरवनाथ संघाला.
शिवप्रतिष्ठानच्या गोलंदाजांची जबाबदारी तशी हलकी असली तरी कमी नक्कीच नाही, कारण वन डे क्रिकेट किंवा मर्यादित षटकांच्या या खेळामध्ये कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. प्रत्येक चेंडू हा दोन्ही संघांसाठी तेवढाच महत्वाचा असतो. एक चेंडू सुद्धा सामन्याचं पूर्ण चित्र पालटवू शकतो. आपण आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये अनेक वेळा पाहिलेले आहे, शेवटच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना षटकार मारल्यामुळे कित्येक सामने एका संघाने गमावले तर दुसऱ्या संघाने ते जिंकलेले आहेत. म्हणून पहिल्या चेंडू पासून दोन्ही संघांना एक आव्हान आहे. काळ भैरवनाथ संघाला प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. काळ भैरवनाथ 11 यांचे फलंदाज मैदानामध्ये दाखल. या दोन्ही फलंदाजांची जबाबदारी सुशांत आणि साहिल ही जोडी मैदानावर हजर झालेली आहे. दोघांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. 78 धावा त्यांना जिंकण्यासाठी करायच्या आहेत आणि 77 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला हे पाहावं लागेल की त्यांची रणनीती काय आहे. प्रत्येक चेंडू त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. एका चेंडूवर कमीत कमी 2 धावा करणं हे त्यांच्यासाठी अगत्याचं असेल, कारण प्रत्येक षटकात 15 धावा हे त्यांच्या पुढचं टार्गेट आहे. पाहूया आपण हे आव्हान ते कशा पद्धतीने पेलतात आणि काळ भैरवनाथ संघाला विजय मिळवून देण्यासाठी त्यांचं योगदान. मैदानावर फक्त 5 षटकं, 30 चेंडू आणि हे 30 चेंडू ठरवतील या दोन्ही संघांचं पुढचं भवितव्य. हा विजय आणि पराजय पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना फार महत्वाचा. पहिला चेंडू, पहिलं षटक घेऊन येणार आहेत आकाश सोळसकर. मला चांगलं आठवते 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी YPL च्या मोसमामध्ये आकाश माझ्या संघातून खेळत होता आणि अतिशय गुणी आणि उत्तम खेळाडू असा तो खेळाडू आहे. चांगला बॉलर आहे, पेस बॉलर आहे, राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू घेऊन येतोय आकाश आणि सुशांतला. आकाशचा हा पहिला चेंडू आणि बीट झालेले आहेत बॅट्समन. सुशांतला बीट करण्यात आकाश यशस्वी झालेला आहे. पहिला चेंडू, एकही धाव नाही. प्रत्येक चेंडू महत्वाचा. फटकावण्याच्या नादात सुशांत बीट झालेले आहेत. बॉल येण्यापूर्वीच बॅट फिरली आणि आकाशचा हा दुसरा चेंडू. हाही उत्तम चेंडू, बीट केलेला आहे बॅट्समनला. यात यश झालेलं आहे, आकाशला यश मिळालेलं आहे आणि 2 चेंडू मेडन गेलेले आहेत. सुशांत यांच्या बॅटला कनेक्ट न करता आल्यामुळं दोन्ही चेंडू मेडन. आकाश उत्तम गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा तिसरा चेंडू, परंतु बॅट खाली आलेला चेंडू उत्कृष्ट दृष्ट्या टोलवलेला आहे. उंच असा षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु 4 धावा मिळण्यात यश. सुशांत यांनी अतिशय सुंदर फटका मारलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक उपस्थित नसल्यामुळं चौकार आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे 3 चेंडू 4 धावा. काळ भैरवनाथ 11. 3 चेंडू 4 धावा. या ओव्हरचं टार्गेट कमीत कमी 15 धावांचे
पाहूया पुढच्या 3 चेंडूमध्ये सुशांत काय करतात. संघाच्या विजयाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. ओपनिंग बॅट्समन काळभैरवनाथ संघाचे आकाश, ओपनर बॉलर. पुढचा चेंडू उत्कृष्ट चेंडू बॅट खाली आला आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटकावला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने सुदगिरणीच्या बाजूला उत्तुंग असा षटकार सुशांत यांनी मारला आणि 10 धावा काळभैरवनाथ संघाच्या झालेल्या आहेत. 6 धावांची भर टाकण्यात यशस्वी झालेले आहेत सुशांत. आकाश यांची लेंथ चुकीची, त्यामुळे काळभैरवनाथ संघाला फायदा. 10 धावा करण्यात यशस्वी. 2 चेंडू बाकी. पहिला षटक आकाश सोळसकर यांचं. पहिले 3 चेंडू मेडॉन घालवण्याचा प्रयत्न होता, परंतु सुशांत यांनी पुढच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा पटकावलेल्या आहेत. वाईच्या दिशेने आकाश यांचा हा पुढचा चेंडू. हा पिच चेंडू अत्यंत सहजगत्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हवेतून मारला आणि षटकार सीमारेषा पार. अतिशय सुंदर आणि सहजरित्या मारलेला हा चेंडू. 6 धावांसाठी 16 धावा या ओव्हरचं रन रेट सुशांत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेलं आहे. अभिनंदन त्यांचं. विजयाच्या दिशेने उचललेलं हे पहिलं पाऊल. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अजयजी मांढरे त्यांचं या ठिकाणी स्वागत. पुढचा चेंडू आकाश यांचा. अतिशय सुंदर असा बॅट खाली आलेला चेंडू, परंतु सुदगिरणीच्या दिशेने सुशांत यांनी फटकावला आणि उंच असा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा पुढचा षटकार. अतिशय प्रेक्षणीय सामन्याचा हा षटकार. पहिल्याच षटकात हा 3रा षटकार लागोपाठ. हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक मारलेली आहे सुशांत यांनी आणि धावसंख्या झालेली आहे 22. पहिली ओव्हर पहिलं षटक 22 धावा काळभैरवनाथ 11. अतिशय सुंदर अशी फलंदाजी सुशांत यांची. त्यांचा वैयक्तिक स्कोर सुद्धा याबरोबरच झालेला आहे 22. आजच्या या नमो चषक 2024च्या निमित्ताने उपस्थित या ठिकाणी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष अजयजी मांढरे, सातारा जिल्हा विस्तारक सुतार, त्याचबरोबर वाई विधानसभेचे विस्तारक अलंकारजी सुतार, या तिघांचं या मंचकावर आम्ही आयोजकांच्या वतीने स्वागत करतो. अतिशय अटीतटीच्या आणि चुरशीच्या चाललेल्या सामन्यात बबलू आपला पुढचा बॉल घेऊन येतं. आपलं पुढचं हे पहिलं षटक लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बबलू वाईच्या दिशेने साहिल यांना. उत्कृष्ट चेंडू आणि मला वाटतं ही हिट विकेट असावी. अंपायरचा निर्णयाची वाट पाहतोय आम्ही. आउट आउट हिट विकेट. स्टंपला पाय लागलेला आहे फलंदाजाचा. अतिशय दुर्दैवी बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्नात पाय घसरला मला वाटते आणि हिट विकेट झालेले आहेत. साहिल पवार संघासाठी हा पहिला मोठा झटका. दुसऱ्या षटकाच्या या पहिल्या चेंडूवर ही पहिली विकेट साहिल यांच्या रूपाने. शिवप्रतिष्ठान खंडाळा यांना मिळालेलं हे यश. पहिली जोडी फोडण्यात एक उत्कृष्ट असा ओपनर बॅट्समन पॅव्हिलियन मध्ये परतताना पहिल्याच चेंडूवर बाद. त्यानंतर पुढचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज आलेले आहेत. ऋतिक
आपला पहिला चेंडू खेळतील. मारण्याचा प्रयत्न, पायावर लागलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने गेला आणि एक लेग बाईटचा अंपायरचा इशारा. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी शिवप्रतिष्ठान. धावसंख्या झालेली आहे काळभैरवनाथ संघाची 23. शिवप्रतिष्ठान संघाने केलेल्या आहेत धावा 77. काळभैरवनाथ संघाला धावा करायच्या आहेत 78. विजयासाठी 78 धावांची पाठलाग करत असताना एक खेळाडू गमावलेला आहे. पुढचा चेंडू अतिशय सुंदर स्ट्रेट ड्राइव्ह लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला आहे, परंतु उत्तम क्षेत्ररक्षण आणि थ्रो. एकच धाव मिळेल या ठिकाणी संघाला, एकच धाव. काळभैरवनाथ संघाचं धावसंख्या झालेली आहे 24. एक बाद 24. दुसरं षटक. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू झालेले आहेत आणि बबलू यांचा हा चौथा चेंडू अतिशय सुंदर हिट झालेले आहेत, बीट झालेले आहेत बॅट्समन. फलंदाज त्यांच्या लक्षात आलं नाही. थोडासा उसळी घेतलेला हा चेंडू थेट खांद्यावर आणि मानेवर लागलेला आहे फलंदाजांच्या. एकही धाव नाही. अतिशय सुंदर बबलू यांची गोलंदाजी. डावखुरे गोलंदाज आहेत आणि पेस बॉलर ओव्हर द विकेट बॉलिंग करतायत वाईच्या दिशेने. पुढचा चेंडू बबलू यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बीट झालेले आहेत, परंतु एक रन घेण्यामध्ये यशस्वी. अशा प्रकारे काळभैरवनाथ संघाची धावसंख्या झालेली आहे 26. 25. 5 चेंडू मध्ये 25. 1 ओव्हर 5 चेंडू 25 धावा. काळभैरवनाथ संघ 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. जिंकण्यासाठी 78 धावांची आवश्यकता. पॅव्हेलियन मध्ये प्रेक्षकांना उत्कंठा. संघ पुढचा चेंडू घेऊन येत आहेत बबलू. उत्कृष्ट चेंडू, परंतु उंच असा फटका मारणार आणि तो स्क्वेअर लेगच्या दिशेने खाली. कोणी क्षेत्ररक्षण नाही म्हणून चौकार आणि 4 रनांचा 4 धावांचा इजाफा या ठिकाणी झालेला आहे काळभैरवनाथला. 29 धावा 2 षटकारांच्या समाप्तीनंतर. 2 षटका यांच्या समाप्तीनंतर 29 धावा झालेल्या आहेत. 15चं ॲव्हरेज मेंटेन करण्यासाठी 1 धाव कमी पडलेली आहे या षटकामध्ये काळभैरवनाथ संघाला. फलंदाजांना त्यांची रणनीती व्यवस्थित आखावी लागेल. पुढच्या 3 षटकामध्ये त्यांना 77 धावांचा पाठलाग करत असताना मोठी धावसंख्या उभी करायची आहे आणि विजयासाठी 78 धावा त्यांना कराव्या लागणार आहेत. 18 चेंडू फक्त शिल्लक आहेत आणि धावांचा डोंगर त्यांना उभा करावा लागेल. या पुढच्या काळामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. गली पॉइंट शैलेश पवार. राईट आर्म ओव्हर द विकेट वाईच्या दिशेने शैलेश पवार पेस बॉलर. शिवप्रतिष्ठान खंडाळा संघाचे आपलं 3रं षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू फुलटॉस ऑन साइडच्या दिशेने, परंतु अगदीच जवळून गेलेला हा चेंडू
या चेंडूवर एकही धाव घेता आली नाही फलंदाजांना आणि पुढचा चेंडू उत्कृष्ट चेंडू मारण्याचा प्रयत्न मारता आला नाही जागेवरच चेंडू राहिला परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि अशा प्रकारे 30 धावा झालेल्या आहेत काळभैरवनाथ संघाच्या आणि खेळतायत सुशांत सुशांत पुढचा चेंडू घेऊन येत आहेत शैलेश यांचा चेंडू फुलटॉस चेंडू सुदगिरणीच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे उंच असा फटका षटकार पंचांचा निर्णय पंचांचा इशारा आणि उत्तुंग षटकार 6 दिशांचं 6 धावांचं योगदान संघासाठी आणि धावसंख्या वाढलेली आहे 36 वर गेलेली आहे शैलेश यांचा हा तिसरा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे सुशांत यांनी आणि खूपच उत्तम फलंदाजी याच स्पीडने कदाचित त्यांना खेळावं लागेल तर 77 धावांचं लक्ष्य ते गाठू शकतील पाहूया पुढचा चेंडू शैलेश यांचा हा पुढचा चेंडू जोरदार अपील परंतु पंचांचा कसलाही प्रतिसाद नाही उत्कृष्ट चेंडू शैलेश यांचा बीट झालेले आहेत बॅट्समन अपील केलं गेलं परंतु पंचांनी ते फेटाळून लावलं आणि मेडॉन शैलेश यांचा पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे उंच असा परंतु क्षेत्ररक्षक नसल्यामुळं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलेलं आहे पाहूया आपण काय होतंय आणि सूरज पवार यांनी संघासाठी खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं 4 धावा वाचवलेले आहेत फक्त 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत फलंदाज 2 धावांचं वाचवणं म्हणजे संघासाठी 2 धावा कमवण्यासारखं आहे आणि या अटीतटीच्या सामन्यामध्ये अशा उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाला फार महत्व असतं 5 षटकांचा हा सामना आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर हा सामना सुद्धा आपण जिंकू शकतो पुढचा चेंडू शैलेशांचा पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला आहे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी होतील आणि सिंगल अशी एकच धाव क्षेत्ररक्षण उत्तम आणि हा तिसरी ओव्हर संपलेली आहे 39 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर काळभैरवनाथ 11च्या 13चं ॲव्हरेज त्यांनी मेंटेन केलेलं आहे पुढच्या ओव्हरमध्ये त्यांना आणखीन थोडंसं रन रेट वाढवावं लागेल विजयाच्या दिशेने जर का झेप घ्यायची असेल तर फलंदाजांवर हे आलेलं एक आव्हान आहे उर्वरित 2 षटकांमध्ये 39 धावा 12 बॉलमध्ये करण्याचं त्यांच्या पुढे आव्हान आहे जवळजवळ 3.5 रना एका बॉलमध्ये करायच्या म्हणजे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केल्याशिवाय या ठिकाणी विजय प्राप्त होणं कठीण आहे आणि आता आपण पाहिलं शिवप्रतिष्ठान खंडाळा संघाचे गोलंदाज सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत क्षेत्ररक्षण अतिशय अप्रतिम असं क्षेत्ररक्षण प्रत्येक धाव वाचवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा या ठिकाणी शिवप्रतिष्ठानचे सगळे क्षेत्ररक्षक कप्तानांनी बोलवून घेतलं होतं आणि त्यांना पुढच्या 2 ओव्हरमध्ये आपलं क्षेत्ररक्षण कसं असावं या बाबतीची रणनीती त्यांनी आखलेली आहे दोन्ही संघांना पूर्णपणे जाणीव आहे की येत्या 12 चेंडूमध्ये आपल्याला 39 धावा एका संघाला करायच्यात आणि 39 धावा
दुसऱ्या संघाने होऊ द्यायच्या नाहीयेत. रस्सीखेच अतिशय अटीतटीचा हा सामना आणि ही लास्ट बट वन ओव्हर चौथं षटकार चतषटक घेऊन येत आहेत बबलू जाधव. डावखुरे गोलंदाज राऊंड दी विकेट वाईच्या दिशेने. उत्कृष्ट असा चेंडू बीट झालेले आहेत. फलंदाजांना फलंदाजी करता आलेली नाही आणि चेंडू थेट माग क्षेत्ररक्षकाच्या हातात, थर्डमॅनच्या हातात. विकेट किपर क्षेत्ररक्षक 39 ना 39. पुन्हा एकदा बबलू. उत्तम असा चेंडू, सुंदर, अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत बबलू. डावखुरे गोलंदाज आहेत, मध्यम गती गोलंदाज. फलंदाजांना अंदाज येत नाहीये आणि गुडलेनचा हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालेले आहेत. बॉडी लाईन कमरेच्या उंचीवर आलेला हा चेंडू थेट कमरेवर बसला. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत बबलू. पुन्हा एकदा अतिशय सुंदर, परंतु चौकार बॅटला लागून कट होऊन जो चेंडू गेला, सॉरी लेग बायचा अंपायरचा इशारा. अजूनही बॅटला चेंडू कनेक्ट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज अयशस्वी, परंतु अंगाला लागून गेलेला हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षकांना तो अडवता आला नाही आणि थेट सीमारेषे पार गेलेला चेंडू. 4 रन 4 धावा काळभैरवनाथ संघासाठी. पुढचा चेंडू बबलू यांचा. उत्कृष्ट चेंडू आणि त्रिफळाबाद केलेला आहे. यशस्वी, अतिशय सुंदर असा यॉर्कर बबलू यांचा. खेळता आला नाही सुशांत यांना आणि त्रिफळाबाद. येत्या ह्या गेल्या 2 मॅचेस मध्ये मी पाहिल्याप्रमाणे हा पहिलाच त्रिफळाबाद फलंदाज. अतिशय सुंदर चेंडू बबलू यांचा आणि त्रिफळाबाद झालेले आहेत. सुशांत चांगले खेळत होते, परंतु बबलू यांचा हा चेंडू त्यांना गुडलेन चेंडू खेळता आला नाही आणि त्रिफळाबाद झाले. बबलू यांना ही मिळालेली पहिली विकेट. क्लीन बॉल्ड. पुढचं फलंदाज येत आहेत निलेश भैया भोसले, संघमालक काळभैरवनाथ संघाचे. स्वतः जबाबदारीने खेळायला येत आहेत, मैदानात उतरलेले आहेत. पाहूया 77 धावांचा पाठलाग करत असताना संघासाठी काय योगदान देतात आणि संघाला कशा प्रकारे विजयश्री खेचून आणतात. अतिशय पाहण्यासारखं होईल. संघमालक आहेत, जबाबदार आहेत, उत्कृष्ट असे फलंदाज आहेत आणि त्यांचं हे होम पिच आहे. चेंडू तटवण्याचा प्रयत्न, बॅटला लागून चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकच धाव मिळेल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे निलेश भैया यांना. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात, पण या ठिकाणी तळ साचवायला आपल्याला थेंबांची गरज नाही. थेंबांनी तळ साचणार नाही. बबलू यांचा फुल टॉस, बॉडी लाईन, चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू मारलेला आहे आणि मागे चौकार. क्षेत्ररक्षण ढिसाळ असं क्षेत्ररक्षण आणि सीमारेषे पार गेलेला हा चेंडू. संघाचा अंपायरचा इशारा, लेग अंपायरचा इशारा, नो बॉलचा इशारा आणि चौकार.
अशा धावसंख्या झालेली आहे. एकोणपन्नास. उत्कृष्ट असा बबलू यांचा चेंडू खेळता आला नाही आणि मेडॉन चेंडू गेलेला आहे हा. याबरोबरच या षटकाची समाप्ती. 4 ओव्हर 49 अशी धावसंख्या झालेली आहे काळभैरवनाथ 11 संघाची. यानंतर 78 धावांपर्यंत मजल जर मारायची असेल तर जवळजवळ 28 धावांची आवश्यकता, 29 धावांची आवश्यकता काळभैरवनाथ संघाला. 6 चेंडूमध्ये 29 धावा. प्रत्येक चेंडूवर 5 धावा करण्याचं त्यांच्या पुढचं लक्ष. स्वतः संघमालक निलेश भैया संघाची धुरा सांभाळत आहेत. फलंदाजीला आलेले आहेत. अतिशय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे कला आणि साहित्य विभागाचे प्रदेश अध्यक्ष सचिनजी गाडगे या मंचिकावर उपस्थित. त्यांचं आयोजकांच्या वतीने खूप खूप स्वागत. पुढचा चेंडू मॅडम गेलेला आहे. निलेश भाई यांना तो मारता आलेला नाही. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते किरण पवार उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे कृपया, आयोजकांनी त्यांना व्यासपीठावर बोलवलेलं आहे. किरण पवार कृपया वरती या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बीट झालेले आहेत निलेश भैया. 2 चेंडू आणि अशा पद्धतीने 2 चेंडू, एकही धाव नाही. मेडॉन धावा 4 चेंडू मध्ये 30 धावांचं लक्ष. तिसरा चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि पॉइंटच्या दिशेने आणि उत्तम असा फटका, चौकार. पंचांचा निर्णय. निलेश भाई यांनी मारलेला हा चौकार. संघासाठी 4 धावांची वाढ. डीजे पाचवा चेंडू ऑफ साइड, वेल लेफ्ट, परंतु ही वेळ ती नाही. सोडून दिलेला चेंडू आणि अशा प्रकारे आता हा पाचवा चेंडू बीट झालेले आहेत निलेश भैया. मारता आलेला नाही. थेट विकेट किपरच्या हातात गेलेला चेंडू आणि गोलंदाज निखिल गाडवे. अतिशय उत्तम गोलंदाजी. शेवटचा चेंडू निलेश भैयांनी मारला, परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नात ते गेले नाहीत, कारण विजयश्री फारच दूर दूरपर्यंत त्यांच्या टप्प्यामध्ये राहिली नाही. आणि अशा प्रकारे दुर्दैवाने काळभैरवनाथ 11 संघ पराजित झालेला आहे.